Good afternoon, students. Today we are going to see the lesson of Standard 6, a Kabaddi match. Lesson number 1, unit number 1, lesson number 5th, the Kabaddi match. So, before we start our lesson, we must know what is Kabaddi. We must know what things are required for the Kabaddi. So this is very nice lesson for you guys how to play Kabaddi. Whole information is given in this lesson, Kabaddi match. So what things are required and from where this game is originated. That means in which country this game was mostly played at the very beginning. हा खेळ जो आहे कबड्डीचा हा पारंपरिक खेळ आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. हा पारंपरिक खेळ म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये हा खेळ खेळला जात होता. याचबरोबर अनेक प्रकारचे खेळ होते भारतामध्ये. हुतुतू, त्याच्यानंतर चिले, असे वेगवेगळे पारंपरिक जे खेळ होते ते खेळ भारतामध्ये खेळले जायचे आणि त्यामधलाच हा एक प्रकार आहे कबड्डी. हा कबड्डीचा खेळ सुद्धा भारतामध्ये ओरिजिनेटेड झालेला आहे, म्हणजे भारतामध्ये याचा उगम झालेला आहे. सो दिस गेम later on changed, means rules and regulation of this game were changed day by day and the people started approaching for this game and started playing this game in advanced manner, and that's the reason today nowadays we are watching the matches of kabaddi at the international level. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ आता खेळला जात आहे. त्याचं कारण आहे की या कबड्डीच्या नियमामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचे नियम एकत्रित करून किंवा त्यामध्ये वेळोवेळी बदल करून हा खेळ खेळला जातो. वास्तविक पाहता भारताचा नॅशनल खेळ म्हणजे राष्ट्रीय खेळ हा हॉकीचा आहे, परंतु कबड्डी हा भारताचा पारंपरिक खेळ आहे जो भारताचा अति पुराणत काळापासून हा खेळला जायचा. म्हणून या कबड्डी या खेळाचं जे उगम आहे या खेळाचा तो उगम हा भारतामध्ये झालेला आहे. मीन्स द कबड्डी इज ओरिजिनेटेड इन इंडिया बिकॉज इट इज ancient game or ancient sport of India. So what things are required in kabaddi or what are the styles of kabaddi? कबड्डीच्या स्टाईल होत्या त्या काळामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये कबड्डी 3 प्रकारामध्ये खेळली जायची. एक प्रकार होता पहिला संजीवनी कबड्डी आणि दुसरा होता जेमिनी कबड्डी आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा होता आमार कबड्डी. असे वेगवेगळे प्रकार कबड्डीचे होते. वेगवेगळ्या प्रकारामध्ये कबड्डी खेळली जायची. पहिला प्रकार कोणता आहे लक्षामध्ये असू द्या, संजीवनी, दुसरा आहे जेमिनी आणि तिसरा प्रकार आहे आमार कबड्डी. म्हणजे हे 3 प्रकार कबड्डीचे इथे दर्शवलेले आहेत. नाव ईच टीम हॅज 7 प्लेयर्स. या कबड्डीच्या खेळामध्ये एका बाजूला 7 आणि दुसऱ्या बाजूला 7 असे 14 प्लेयर एका वेळेला खेळत असतात आणि या कबड्डीच्या प्लेयरला ठराविक टाइम दिलेला असतो. मिनिटामध्ये असतो, कधी सेकंदामध्ये असतो. तो टाइम जो असतो तो टाइम एक्झॅक्ट टाइम हा 2 टीममध्ये विभागलेला असतो. समजा एखाद्या टीमला एखाद्या मॅचसाठी अर्धा तासाचा वेळ आहे, मग प्रत्येक टीमला 15-15 मिनिटे आपलं प्रदर्शन करावं लागतं. अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा एखादी टीम पॉईंट जिंकते किंवा हारते तेव्हा पाट्या एक्सचेंज केल्या जातात. मीन्स both sides are exchanged after each and every half. Then the most important things which are required for to become the player of kabaddi. कबड्डी खेळामध्ये उत्कृष्ट प्रावीण्य मिळवण्यासाठी किंवा कबड्डीचा प्लेयर बनण्यासाठी माणसामध्ये कोणकोणत्या गुणांची आवश्यकता आहे हे या पाठामध्ये त्यांनी दिलेले आहे. What things are required to become the kabaddi player? So first of all we should have good health. The first requirement to become the kabaddi player is we should have good health, then muscular strength, after that strategic skills, and then
great determination and also lot of practice of कबड्डी. कबड्डीची अतिशय प्रॅक्टिस असली पाहिजे. अशा प्रकारे कबड्डी खेळण्यासाठी किंवा कबड्डीचा उमेदवार म्हणून निवडण्यासाठी आपल्यामध्ये या खालील गुणांची आवश्यकता असते. सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा आहे गुड हेल्थ, देन मस्क्युलर स्ट्रेंथ अँड आफ्टर दॅट स्ट्रॅटेजिक स्किल, then great determination and also lots of practice. Our muscles should be fit and also we should be fit to become the player of kabaddi match. Now let us see the first paragraph of this lesson. The school sport meet was held next month. The practice matches had already begun. 9B were the favorites of as they had strong players in their team. The kabaddi trials were on. This year there were 3 new students in class 9A. To everyone's surprise, they proved to be outstanding players. 9A's hopes soared. Now the matches of kabaddi practices were already started and the events which will be held in next month. The events which supposed to be held in next month. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये कबड्डीच्या मॅचेस होणार होत्या. कबड्डीच्या मॅचेस होणार होत्या त्या अनुषंगाने त्यामुळे कबड्डीच्या मॅचेसची जी प्रॅक्टिस होती, प्रॅक्टिस मॅचेस ज्या होत्या त्या ऑलरेडी सुरू झालेल्या होत्या. नाउ फॉर दिस इयर 9th स्टँडर्ड अँड 9A and 9B, these were the two teams. 9A and 9B, these were the two teams which supposed to be fight with each other for the kabaddi game. Now due to strong players, 9B were favorite of all. 9B च्या क्लासमध्ये स्ट्रॉंगेस्ट प्लेयर म्हणजे मजबूत प्लेयर असल्यामुळे 9B चा जो क्लास होता किंवा 9B ची जी टीम होती ती अतिशय मजबूत मानली जायचे. अँड द ऑडियन्स दे अप्रिशिएटेड द 9B प्लेयर्स because the reason was that they were strong. And one more thing was added in that 3 new players were joined for the kabaddi from 9B. 9B च्या क्लासमध्ये जवळजवळ नवीन 3 मुलं sorry 3 new players were joined for 9A. 3 new players were joined to the 9A. 3 students were newly participated in 9A team. 9A च्या टीम मध्ये नवीन 3 स्टुडंट काय झालेले होते, ऍड झालेले होते. त्यामुळे आता नवीन काहीतरी पाहायला भेटणार होतं. 9A न्यू स्टुडंट प्रूव्ड अँड आउटस्टँडिंग. आणि जे विद्यार्थी नवीन जॉईन झाले होते त्यांनी ते सत्य करून दाखवलं, त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की आम्ही आउटस्टँडिंग आहोत, आम्ही सर्वोत्कृष्ट खेळाडू आहोत. 9A on the toss and sent their riders going. मॅचेस सुरू होण्याच्या आधी त्यांनी टॉस केला आणि टॉस केल्यानंतर 9A ने टॉस जिंकला. 9A ने टॉस जिंकला आणि त्यांचा पहिला रायडर त्यांनी टीम बी कडे राईड करण्यासाठी पाठवला. त्याचं नाव होतं गोविंद. गोविंद वॉज द फर्स्ट रायडर टू राईड टू द 9B. गोविंद या नावाच्या प्लेयरने पहिली राईड केली. देन गोविंद टच सुरेश फ्रॉम 9B गॉट द फर्स्ट पॉइंट. जसाच गोविंद 9B कडे राईडसाठी गेला तसा त्याने सुरेश नावाच्या एका प्लेयरला स्पर्श केला आणि टॅग करून तो पटकन पाठीमागे आला आणि 1 पॉइंट सुरेशच्या माध्यमातून गोविंदने मिळवला. सुरेशच्या माध्यमातून गोविंदने पहिला पॉइंट 9B ला मिळवून दिला. 9A ला मिळवून दिला. सुरेश हा 9B चा एक प्लेयर होता. त्यानंतर रवी फ्रॉम 9B
was strong player. He had capacity to hold the players alone. Players literally afraid of him. आता 9th A ची रेड झालेली होती. 9th A ने टॉस जिंकला होता म्हणून पहिली रेड त्यांची होती आणि पहिल्या रेडमध्ये गोविंदाला रेडसाठी पाठवलं. पहिल्या रेडमध्ये गोविंदने सुरेशला स्पर्श केला, टच केला आणि सुरेशला आउट करून 1 पॉइंट त्यांनी 9th A साठी मिळवून दिला. कोणी? गोविंद. परंतु आता वेळ होती रेडची, ती म्हणजे 9th B ची आणि 9th B च्या माध्यमातून रवीला त्यांनी रेडसाठी 9th A कडे पाठवलं. रवी हा मजबूत असा खेळाडू होता. रवी हा 9th B चा मजबूत खेळाडू होता, अतिशय मजबूत. आणि रवीला सगळे प्लेयर, इतर प्लेयर घाबरायचे, कारण तो तब्येतीने स्ट्रॉंग होता, अतिशय सुंदर असे मसल्स होते, त्याचबरोबर त्याची प्रॅक्टिसही चांगल्या प्रकारची होती, म्हणून रवीला इतर प्लेयर घाबरायचे. रवी ओन मेनी मॅचेस फॉर 9th B. आणि दुसरे एक कारण होतं, रवीने बरेचसे मॅचेस 9th B ला जिंकून दिल्या होत्या. त्याला जबाबदार किंवा त्याला सहकार्य करणारे होते त्याचे मित्र मोहन अँड विनोद. Mohan and Vinod were the 2 players who supported Mangesh. Who supported Ravi? Who supported Ravi? रवीला सपोर्ट करणारे मोहन आणि विनोद होते. This was the fact of this team. Ravi went for the right. Ravi won many matches for 9th B with support of Mohan and Vinod. Okay. So next, when the match started, all the spectators clapped and boosted the morale of both the teams. 9th A won the toss and sent their rider Govind. He was so swift that before the opponents realized it, he had touched Suresh from 9th B and was already heading home. A point was scored. Govindni point मिळवला. Ravi from 9th B was very strong player. He alone was sufficient to catch hold of any player so tightly. It between his legs twisted like scissors that realizing oneself from his grip was next to impossible. All the players were literally afraid of Ravi. This Asia player had won many matches for 9th B with the support of Mohan and Vinod. 9th B were unbeatable. आणि त्याचं कारणच असं होतं, रवीमुळे 9th B चा जो क्लास होता तो अजिंक्य होता. म्हणजे 9th B ला कोणी हरू शकत नव्हतं आणि त्याला सहकार्य करणारे होते त्याचे मित्र मोहन अँड विनोद. मोहन अँड विनोद who supported him to Ravi. Mangesh from 9th A was also strong. आता त्यामध्ये मंगेश नावाचा जो प्लेयर होता 9th A चा होता, तो सुद्धा एक मजबूत असा होता. मंगेश फ्रॉम 9th A was also strong. He was a good match for Ravi. आणि मंगेश हा असा एकमेव प्लेयर होता जो रवीशी मॅच खेळत होता, म्हणजे त्याचं खेळणं सुद्धा रवी सारखंच होतं. 9th B मध्ये एक स्ट्रॉंग प्लेयर होता आणि 9th A मध्ये एक स्ट्रॉंग प्लेयर होता. 9th A मध्ये मंगेश हा स्ट्रॉंग प्लेयर होता आणि 9th B मध्ये रवी हा स्ट्रॉंग प्लेयर होता. हे दोघंही एकमेकाला अजिंक्य होते, म्हणजे अतिशय मजबूत असे प्लेयर होते. Ravi was relaxed as he had never dreamed of any strong opposition from any team. When Mangesh was whistled down by Ravi and his friend. आता रवीला भीती वाटत नव्हती, कारण आता मंगेश ऑलरेडी त्याने खाली मंगेश त्याने ऑलरेडी खाली बसवलेला होता. When Mangesh was whistled down by Ravi and his friend, everyone in the spectator thought that 9th A would lose Mangesh. आणि प्रत्येकाला असं वाटत होतं आता मंगेश टीम मध्ये पुन्हा उठत नाही, कारण त्याला ऑलरेडी त्यांनी आउट केलेलं होतं. He was on the ground with the anti-riders catching hold of his waist and legs. परंतु मंगेश एखादा प्लेयर आउट झाला असता, त्या जागेवर पुन्हा मंगेश टीम मध्ये आला आणि त्याने अँटी रायडर्स म्हणून काम पाहिलं.
So I hope you might understood the lesson. These are the points which are helpful for you to write it down, and many questions can be prepared using these points. So next topic or remaining part of the text will be completed in the next video, and kindly watch the video and also like it if you like the video, and subscribe the channel if you are not subscribed, so that you will get all the new videos regarding the educational purpose. Thank you. Have a nice day.